पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधून एक अतिशय कौतुकास्पद आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। माथेरानची शान आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या घोड्यांच्या आरोग्यासाठी एक विशेष पाऊल उचलण्यात आले आहे। रायगड जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती वैकुंठ पाटील यांच्या पुढाकारातून माथेरानमध्ये अश्व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। माथेरानच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर घोड्यांसाठी आरोग्य मोहीम राबवली जात आहे। पशुसंवर्धन खात्याची अश्व तपासणी शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। आपल्या सगळ्या माथेरान वासियांना एक आनंदाची बातमी आहे की बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी आम्ही पशु वैद्यकीय दवाखान्यामध्ये डॉक्टर्स अपॉइंटमेंट केले आहेत। त्याच्यामुळे कायमस्वरूपी डॉक्टर्स या ठिकाणी अपॉइंट झाले आहेत। निश्चितपणे डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे जे अश्व मालकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतील। त्याचबरोबर या ठिकाणी जे काही प्रलंबित प्रश्न आहेत म्हणजे दवाखान्याचा विषय, त्याचबरोबर तबेल्यांचा विषय, त्याचबरोबर आज या ठिकाणी होणारा कचरा त्याचा सुद्धा विषय, त्या संदर्भात सुद्धा सविस्तर माहिती या ठिकाणी घेतली। पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून विषय समितीची सभा सुद्धा या ठिकाणी संपन्न झाली आहे आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये दवाखाना सुधारणा किंवा अन्य ज्या ज्या गोष्टी प्रलंबित आहेत त्या प्रलंबित गोष्टी मार्गी लावण्याचं या ठिकाणी ठरलेलं आहे। हे शिबिर आजपासून सुरुवात झालं आहे। हे जवळपास 8 दिवस शिबिर चालेल। याच्या माध्यमातून घोड्यांच्या रक्तांची तपासणी होणार आहे आणि तपासणी होऊन या ठिकाणी घोड्यांना त्या ठिकाणी इलाज केला जाईल आणि त्याचबरोबर घोड्यांबरोबर माणसांचं सुद्धा आरोग्य योग्य रीतीने राखलं जाईल। निश्चितपणे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा सर्व सदस्य या ठिकाणी हजर झाले आहेत। विशेष समितीची सभा सुद्धा संपन्न झाली आहे आणि माथेरान वासियांसाठी आम्ही ही आनंदाची बातमी दिली आहे की इथे डॉक्टर्सची नेमणूक झाली आहे आणि या दवाखाना सुद्धा हा भविष्यामध्ये अपग्रेड करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। शिबिरामध्ये औषधांचं काय प्रयोजन केलं? शिबिरामध्ये औषध वाटप या ठिकाणी झालं आहे। शिबिरामध्ये ज्या जे औषधं लागतील ते पूर्णपणे या ठिकाणी पुरवले जाणार आहेत। शिबिरांच्या औषधाच्या बाबतीमध्ये आम्ही मोफत औषधं सगळी देणार आहोत।